रिपोर्ट न्यूज 18 लोकमत। शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय। ही बातमी काही राज्यातल्या दुर्गम भागातली नाहीये। मुंबईपासून अगदी 3 तासाच्या अंतरावर शहापूर तालुक्यातली आहे। पाहूया धरणाच्या बॅकवॉटरमधून विद्यार्थ्यांना कराव्या लागणाऱ्या जीवघेण्या प्रवासाची ही कहाणी। शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना तराफ्यातून प्रवास करत शाळा गाठावी लागते। रस्ता नसल्याने विद्यार्थ्यांवर जीव संकटात टाकून प्रवास करण्याची वेळ आली आहे। जीवघेण्या प्रवासाला विद्यार्थ्यांच्या घरापासूनच सुरुवात होते। घरापासून तब्बल 3 किलोमीटरचं अंतर विद्यार्थ्यांना जंगलातून चालत जावं लागतं। जंगलातली धोक्याची पायपीट संपल्यानंतर तराफ्यातून जीवघेणा प्रवास करत आदिवासी विद्यार्थी सावरदेव मधल्या जिल्हा परिषदेची शाळा गाठतात। मला शाळेत जायची आवड आहे, रस्ताच नाही। आमचा बाबा आम्हाला ताप्यावरून आणून सोडतो। आम्ही जंगलातून जातात शाळेत। संध्याकाळी आम्हाला न्यायला येतो। कसा तरी जंगलातून इकडून तिकडून पाय वाटायला घेऊन येतो। इथे डबल तलाव आहे, तर तलावातून 1 तास पाण्यात जातो ताप्या वाणायला। त्यांना अख्खा दिवस तिथं पोरांना नेऊन सोडायचा। तिथून डबल घरी यायचा। ते पोरांना नेऊन आणून तोच 1 दिवस माणसाचा जातो। आमचा काम नाही, धंदा नाही, काय नाही, ते पोरांवारीच राहायला लागतं। उदरनिर्वाहासाठी अनेक आदिवासी कुटुंब तानसा धरणाच्या बॅकवॉटरच्या परिसरात वास्तव्याला आहेत। मात्र या परिसरात रस्ताच नसल्यानं विद्यार्थ्यांवर बॅकवॉटर मधून शाळा गाठण्याची वेळ आली आहे। आता प्रशासन आणि सरकार या आदिवासी विद्यार्थ्यांचा धोक्याचा प्रवास कधी थांबवणार हा प्रश्न उपस्थित झालाय। सुनील घरत, न्यूज 18 लोकमत, शहापूर। आता सिंधुदुर्गातून एक आगळी वेगळी बातमी आहे। अनेक